co-powered by Techno. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि चिखली विधानसभेचं सध्या वातावरण तापायला लागलंय. आजी माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः चिखली मतदारसंघाच्या आमदार ज्या भाजपच्या आहेत श्वेताताई महाले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल? वातावरण गरम होतंय चिखली मतदारसंघाचं, आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपल्यावरती माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. जे विकास कामं तुम्ही करतायत त्यामध्ये 40% म्हणजे 200% इस्टिमेट वाढवण्यापर्यंत भ्रष्टाचार होतोय असा आरोप होतोय. सन्माननीय माजी आमदारांचे जे काही आरोप आहेत ते अगदीच बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांच्या कुठल्याही आरोपामध्ये त्या ठिकाणी तथ्य नाही आहे. तुमच्या आजच्या या बाईटच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही चिखली शहरामध्ये राहता, मी चिखली शहरामध्ये राहते. काय आरोप तुमचे असतील किंवा काय तुमचं म्हणणं असेल आपण चर्चा करूयात. ज्या ठिकाणी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी आम्ही चर्चेला यायला तयार आहोत. परंतु जाणीवपूर्वक आज चिखली शहरामध्ये जो चिखली मतदारसंघ 10 वर्षापासून विकासापासून वंचित होता, त्या चिखली मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी आम्ही वर नेण्याचा प्रयत्न करत असताना अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करणं हे काही योग्य नाही आहे. ज्या ज्या कामांच्या संदर्भात त्यांनी आरोप केलेले आहेत ते सगळे काही कागदपत्र आमच्याकडे आहेत. काहीतरी वाटेल, मनाला वाटेल ते बोलायचं आणि बेछूट आरोप करायचे हे काही योग्य नाही आहे. शेवटी आरोप करत असताना काहीतरी तथ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजेत. आपल्याला वाटेल त्या पद्धतीने बोलायचं आणि स्वतः दुसऱ्याला डॅमेज करायचं हे काही योग्य नाही आहे. आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले नाहीत. परंतु निवडणुका जवळ येत आहेत आणि या निवडणुकीमध्ये चिखली मतदारसंघातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपण महायुतीच्याच उमेदवाराच्या पाठीशी असणार आहे. आपण महायुतीलाच आपला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे. हे चित्र त्यांच्या लक्षात यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं भयभीत होऊन त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली असल्यामुळं त्या ठिकाणी ते बेताल बेवजह वक्तव्य या ठिकाणी करत आहेत. तुम्ही म्हणताय की विकास झाला चिखली मतदारसंघामध्ये, विकासाचा दावा करताय तुम्ही. मात्र राहुल बोंद्रेंनी असाही आरोप केलाय की चिखली मतदारसंघाचा विकास नव्हे तर आमदार श्वेता महाले यांचा स्वतःचा विकास झाला आहे. या त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सांगितलं पाहिजेत की नेमकं कुठला विकास झालेला आहे माझा. मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. जनतेची फसवणूक करायची, परस्पर त्या ठिकाणी कामाचे बिलं काढून घ्यायचे हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये चालत होता. असला भ्रष्टाचाराला भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी कुठलाही राजाश्रय मिळत नाही. मी स्वतः त्या ठिकाणी पांधन रस्ते असतील किंवा बाकी कुठल्या नगरपालिकेतले कामं असतील त्या कामाच्या संदर्भात जिथे जिथे आरोप झालेले आहेत मी स्वतः नगरपालिकेच्या सीओशी बोलले, कलेक्टर महोदयांशी बोलले की ज्या ज्या ठिकाणी जर का तुम्हाला वाटत असेल भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी व्हावी. जी काही चौकशी होईल त्या चौकशीला सगळी यंत्रणा त्या ठिकाणी समोर जाईल आणि जनतेपुढे दूध का दूध, पाणी का पाणी त्या ठिकाणी करेल. जे विवेकानंदाचं स्मारक तयार केलंय त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. पांधन रस्ते असतील, असे अनेक जे कामं तुम्ही केलेत त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. स्वामी विवेकानंद यांचं स्मारक चिखली शहरामध्ये झालं, मुळात हीच ती पोटदुखी आहे. स्वामी विवेकानंदांचं तरुणांना प्रेरणा देणारं हे स्मारक चिखलीमध्ये व्हावंच नाही अशी त्यांची त्या ठिकाणी अपेक्षा होती किंवा अशी त्यांची तेव्हा मनीषा होती. परंतु तरीसुद्धा मोठा संघर्ष करून या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं स्मारक आम्ही चिखली शहरामध्ये उभारलं. टेंडर अमाऊंट ही 40 लक्ष रुपयाची होती. बिल्ड अमाऊंट त्या ठिकाणी 27 लक्ष रुपयाची होती. ते जे स्वामी विवेकानंदाचं स्मारक आहे तुम्ही स्वतः बघून घ्या. नक्षीकाम त्या ठिकाणी केलेलं आहे, मुरल वर्क त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या कामाच्या संदर्भामध्ये नगरपालिकेचे सीओ यांनी चौकशी करून
अहवाल सुद्धा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. 5 पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार त्या कामामध्ये झालेला नाही आहे. अनुराधा नगरमध्ये सुद्धा असंच एक भवन त्या ठिकाणी त्यांना बनवायचं आहे. त्या भवनाच्या संदर्भात 2 कोटी रुपये त्यांनी संबंधित आर्किटेक्चरला दिलेले आहेत. मग मला सांगा, छोट्या भवनासाठी, नक्षीकाम केलेल्या भवनासाठी 2 कोटी लागतात म्हणजे त्याच्यातही भ्रष्टाचार आहे का? शेवटी कामाकामामध्ये फरक असतो. तुम्ही नुसतं 4 खोल्या बांधायच्या आणि नक्षीकाम करायचं, याच्यामध्ये काही तर फरक आहे. आणि एवढा फरक न कळण्या एवढे नक्कीच ते अशिक्षित नाही आहेत. ते स्वतः इंजिनियर आहेत, त्यांना माहिती आहे. इंजिनियर जर ते नसते तर नक्कीच मी समजू शकले असते की बा कोणीतरी भ्रमित केलं आणि हे भ्रमित झालेत. परंतु एक इंजिनियरची डिग्री घेतलेला व्यक्तीसुद्धा अशा पद्धतीने बिनबुडाचे वाटेल ते आरोप करत असेल तर त्यांची डिग्रीसुद्धा आपण त्या ठिकाणी तपासली पाहिजेत. आतापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, चिखली विधानसभेतल्या जनतेची फसवणूक केलेली आहे, फेक डिग्री घेऊन स्वतःची पण त्यांनी फसवणूक केलेली असावी. मतदारसंघामध्ये तुम्ही सध्या विकासाच्या कामासोबत फिरताय, मतदारांसोबत चर्चा करताय. माजी आमदार राहुल बोंद्रे जे काँग्रेसचे ते सुद्धा फिरतायत. काय वाटतं की या निवडणुकीमध्ये कसं चित्र असणार आहे? तुम्हाला जनता जी आहे विकासाच्या मुद्द्यावर साथ देईल? हां, नाही, तुम्ही जे विचारलंय ते सुद्धा फिरतात, आम्ही सुद्धा फिरतो. बघा, आम्ही आमचं फिरत आहोत, परंतु त्यांच्या पक्षाचं आम्हाला माहीत नाही आहे ही जागा कोणाला जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा म्हणतोय की शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितले की ही जागा आपण राष्ट्रवादीकडे घेणार आहोत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यासुद्धा या ठिकाणी फिरत आहेत. उबाठा गटाचे काही नेते मला काल भेटले होते, ते सांगत होते की लोकसभेमध्ये संघर्षातून आम्ही काम केलं आणि अतिशय कमी मताने आमचा पराभव झाला. त्याच्यामुळं आमची ही नाराजी दूर करण्यासाठी आम्ही चिखली मागणार आहोत, चिखली मागत आहोत आणि काँग्रेससुद्धा मागत आहे. महाविकास आघाडीकडनं कोणी जरी लढलं तरी या चिखली विधानसभेतली गोरगरीब कष्टकरी जनता ही महायुतीच्या सोबत राहणार आहे. कारण त्यांना जे अपेक्षित विकास कामं आहेत ते विकास कामं महायुतीचं सरकार आल्यानंतर या 2 वर्षामध्ये आम्ही केलेले आहेत. काय वाटतं की या निवडणुकीमध्ये तुमचा विजय होऊ शकतो विकासाच्या मुद्द्यावरती? हे बघा, विजय पराजय ह्या ज्या गोष्टी आहेत हे जनता जनार्दन ठरवत असते. कोणीही एका व्यक्ती म्हणू शकत नाही की माझा जय होणार आहे की माझा पराजय होणार आहे. परंतु विजयी होण्यासाठी जे काही सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे ते कार्य पहिले आपल्याला करावं लागतं. त्या खुर्चीवरती बसल्यानंतर सर्वसामान्य जनतेला विसरून जायचं आणि फक्त आपला विकास करायचा जे आधी झालं. आम्ही ते न करता ज्या दिवशी 2019 मध्ये या चिखली विधानसभेतल्या जनतेच्या आशीर्वादाने या खुर्चीवरती बसलो किंवा या पदावरती बसलो, तेव्हापासून तर आजपर्यंत या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. मग ते विकासाच्या माध्यमातून असो, काही वैयक्तिक कामांच्या माध्यमातून असो किंवा त्यांना जी अडचण येईल ती अडचण सोडवण्याच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असो, हे 5 वर्षाचं काम आम्ही केलेलं असल्यामुळे नक्कीच एक विश्वास आहे की जनता जनार्दनचा आशीर्वाद हा महायुतीच्या सोबत राहील. आणि तुमचा 5 वर्षाचा अनुभव म्हणजे काँग्रेसचे राहुल बोंद्रे त्यांचा 10 वर्षाचा अनुभव पाहता कुठेतरी जनता म्हणा किंवा मग मतदारसंघाचा जो विकास होतोय तो त्यांनी केला नाही त्यापूर्वी, जो तुम्हाला मतदार यावेळेला मदत करेल? हो, अगदीच. मतदारांना दुसरं काय अपेक्षित आहे एका लोकप्रतिनिधींकडनं? आपल्या लोकप्रतिनिधींनी आपले शेतरस्ते केले पाहिजेत. आपल्या लोकप्रतिनिधीने, आपल्या आमदाराने त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये जे समाज भवन आहेत त्याचं निर्माण केलं पाहिजेत. 2 गावांना जोडणारे रस्ते केले पाहिजेत. गावामध्ये शुद्ध त्या ठिकाणी नळ योजना केली पाहिजेत. विजेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. रस्त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे जनतेला? जनता थोडी ना तुम्हाला म्हणते की तुमच्या इस्टेटमधला आम्हाला द्या म्हणून. लोकांना काय पाहिजे? सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी त्यांचे कामं पाहिजेत. जे कामं अडलेले आहेत ते कामं त्यांचे करून घेतलेले गेले पाहिजेत. कोणाचे वैयक्तिक कामं असतील तर ते कुठले असतात, कुठले बदल्या असतील, कुठले मंत्रालयामधले त्यांचे कामं काही रखडलेले असतील ते असतील, कुठे तहसीलमधले, पंचायत समितीमधले, कलेक्टर ऑफिसमधले, जिथे कुठे त्यांचे कामं अडलेत ते कामं त्या ठिकाणी सोडून देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. याच्यावरती तर काही वेगळी अपेक्षा नाही आहे आणि हे कामं गेल्या 5 वर्षापासून आम्ही करत आलेलो आहोत.
एक महत्त्वाचा प्रश्न चिखली मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांसह मतदारांना सुद्धा सतावतोय. जो भाजपा ज्या मागच्या वेळेला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काम केलंय तो भाजपा कुठेतरी दूर गेला असं वाटत नाही का? भारतीय जनता पार्टी जनसंघापासनं या ठिकाणी कायम संघर्ष करून हा पक्ष इथे जिवंत ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच माझ्याही निवडणुकीमध्ये असे कितीतरी लाखो हात आहेत की त्यांनी कधी माझी भेटसुद्धा घेतलेली नाही आहे. त्यांनी काय कार्य केलेलं आहे मी निवडून येण्यासाठी ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही आहे, परंतु त्यांचे आशीर्वाद, त्यांचे जे कार्य, त्या कार्यामुळे आज मी आमदार झालेले आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते सगळे हात अजूनही माझ्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत. कुठेतरी काँग्रेस या ठिकाणी कुठेतरी तुम्ही म्हणता ना, कुठेतरी तर मग नेमकं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे की कुठे कोणीतरी बेनावी निनावी पत्र लिहील आणि त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न करेल, तर हे काही योग्य नाही आहे. भाजपाच्याच कार्यकर्त्याकडून होते असं वाटतं की तुम्हाला? नाही, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो असं कृत्य त्या ठिकाणी अजिबात करणार नाही. काँग्रेस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे खरे विचारधारेचे लोक आहेत त्यांना हे माहिती सुद्धा आहे की हे करणारे कोण आहेत, त्याला खतपाणी कोण घालत आहे. एक गट जो आहे तो भाजपामधला तो एक कुठेतरी सक्रिय होतोय श्वेता महालेंच्या विरोधामध्ये. नाही, अजिबात नाही, मला असं अजिबात वाटत नाहीये. संपूर्ण भारतीय जनता पार्टीच नाही तर संपूर्ण परिवार ज्याला आम्ही म्हणतो तो संपूर्ण परिवार गेल्या 5 वर्षापासून माझ्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा परिवार माझ्यासोबत राहणार आहे. पक्षाकडे भाजपामधले काही लोक तिकीट मागतायत, तुमचा दावा असणार आहे? नाही, गेल्या वेळेला पण आम्ही काही दावा नव्हता केला. भारतीय जनता पार्टीमध्ये असा दावा करण्याची काही पद्धत नाही आहे, मी केलेला नाही आहे किंवा अजूनही दुसरं कोणी केलेला नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी शिस्तीने चालणारी एक पार्टी आहे. एक योजनातून त्या ठिकाणी काम होतं. जे काही विधानसभेच्या संदर्भातली जी योजना आहे त्या कामाला सुरुवात झालेली आहे. जेव्हा जेव्हा पक्षश्रेष्ठी आम्हाला आदेश देतात त्या पद्धतीने आम्ही सगळे काम करतो. नक्कीच. तर या होत्या आमदार भाजपाच्या चिखली विधानसभेच्या श्वेता महाले. जे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जे आरोप केले त्या आरोपांचं खंडन स्वतः महालेताई यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढल्यानंतर जनता त्यांना या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.